चांदणी मॅडमने आम्हाला पिक्चर बघण्यासाठी आणला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि श्री स्वामी समर्थ हा चित्रपट आम्हाला बघायचाच होता, पण आम्ही येताना आम्हाला माहीत नव्हतं की श्री स्वामी समर्थ चित्रपट आहे देऊळबंद म्हणून। पण इथे आल्यानंतर आम्हाला म्हणजे इतकं छान वाटलं, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार। थँक्यू चांदणी मॅडम, तुमच्यामुळे आम्हाला हा संधी मिळाली थिएटरमध्ये येऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी। खूप खूप सुंदर मूवी आहे, अजून अर्ध बाकी बघितलं आहे। खूप छान वाटलं हे पिक्चर बघून, त्या निमित्तानं का होईना स्वामी समर्थाचे आम्हाला दर्शन झाले। चांदणीताई तुमचं खूप खूप आभार आम्हाला। मी अगोदर सुरुवातीला चांदणीताईचा आभार मानते, त्यांना धन्यवाद बोलते। त्यांच्यामुळे आम्हाला इथे यायला वेळ भेटलेला आहे, नाही तर असं काय आम्ही एवढ्या सगळ्या महिला इथे जमा झालेलो नसतो, पण ताईने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे। थँक्यू सो मच चांदणीताई, आम्हाला खूप इच्छा होती देऊळबंद टू पिक्चर बघायची आणि त्यांच्यापासून आम्हाला ही संधी भेटली। थँक्यू सो मच, आम्हाला खूप आवडलं। चांदणीताई चौगुले त्यांच्यामुळे आज आमच्या इथल्या एक कमीत कमी तीन बस भरून पूर्ण अख्खा थिएटर आम्ही एकट्यासाठी बुक केलेला, आणि मला खूप छान वाटलं की माझ्या एरियातून मला एवढा प्रतिसाद भेटला। आणि मी त्या फिल्मचा स्वतः एक पार्ट आहे, ही माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी अभिमानाची गोष्ट। माझी भावना फक्त एकच होती की ज्या लेडीज घराच्या बाहेर निघत नाही, ज्यांना टाईम भेटत नाही किंवा सगळेजण असतात, या बहाण्याने सगळे लेडीज एकत्र येऊन ग्रुप होऊन आणि पिक्चर बघायला येतील। आणि माझ्या प्रभागामध्ये जास्त करून सगळे स्वामी भक्त खूप आहेत, पण ज्यांना जाता येत नाही थिएटरपर्यंत, तसं त्यांच्यासाठी मी एक छोटासा एक अरेंजमेंट केला। म्हटलं आपण सगळेच जण जाऊया पिक्चर बघायला म्हणून। माझ्या प्रभाग क्रमांक 1 मधल्या अ ब क ड म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर ईश्वरनगर, रामनगर, एलटनपाडा, यादवनगर सोडला तर बाकी सगळ्या एरियामधलेच आलेले मूवी बघण्यासाठी। सगळेजण आपापल्या लाईफस्टाईलमध्ये बिझी असतात, मुलं आपली पिक्चरं बघून येतात, आईंना नेत नाहीत किंवा वडिलांना नेत नाही, कधीतरी फॅमिली जाते, पण फार तर फार माझ्या प्रभागात असं कोण असं फॅमिली एकत्र जात नाही। सो एक छोटासा प्लॅटफॉर्म म्हणून त्यांना म्हटलं त्यांनाही एन्जॉयमेंट करता येईल म्हणून मी पिक्चर बघायला घेऊन आली सगळ्यांना। चांदणी चौगुले ही नेहमी प्रत्येक महिलेच्या पाठीमागे उभी राहणार, बस मी एवढंच सांगेन।